काय ग, जीभ तुझी खूपच चुरू करायला लागली ना. एक गोष्ट लक्षात ठेव, जास्त उडू नकोस हं. आता तू काही वाचणार नाहीये, आता सगळं संपलं. सोडात ग अगं, तू कशाला काळजी करतेस? आम्ही आहोत ना सगळे तुझ्या बाजूने. तू नक्की परीक्षा देऊ शकशील. होय, मी इलय. काही नाही रे, या सगळ्या प्रकरणामुळे ती जरा अपसेट होती ना, तिला समजावून सांगत होते, बाकी काही नाही. भयो भयो थांब. काय काय झालं बाबा? नेमकं काय सुरू होतं वर? वर काय काहीच नाही बाबा. बाळा मला सांग, गौतमी नेमकं काय बोलत होती तुला? त्या इराच्याई म्हणत होत्या की सगळं नीट होतला, आम्ही आहोत तुझ्यासोबत, आणि धीर देत होत्या माका त्या. हे बघ बाळा, मी बाबा आहे तुझा. माझ्यापासून काहीही लपवायची गरज नाही. बाहेर जे काही घडतंय ना, ते तर मी सांभाळीनच, पण घरात घडणाऱ्या गोष्टी सुद्धा कुठल्याही परिस्थितीत माझ्यापासून लपवत जाऊ नकोस. बाबा असं काय नाही, तुम्ही उगाच टेन्शन घेतास. ठीक, माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू माझ्यापासून काहीच लपवणार नाहीस. होय बाबा, मी इलय. बोरिवली परिसरातील सुप्रसिद्ध D&D हॉस्पिटल समोर सर्कलच्या गार्डन मधील इल्लीगल क्लिनिक मध्ये एका मुलीच्या चुकीच्या औषधांमुळे एका 70 वर्षीय आजीचा जीव गेला. डॉक्टर बाईमुळे माझी म्हातारी गेली. चुकीची औषधं दिली म्हणून माझी म्हातारी गेली. म्हातारे उठ सगळं. ह्या बघा, ह्या ज्या मी गोळ्या देतय ताप जेवणानंतर घ्यायच्या. त्यांना चुकीच्या गोळ्या दिल्या गेल्यामुळे हा सगळा प्रकार घडलाय, आणि दुर्दैवाने हा सगळा प्रकार माझ्या चल. कॅमेऱ्यात कैद झालाय. आज तुझ्या आवडीचं मी टोमॅटोचं सार केलंय. सांग कसं झालंय? अरे तू काही बोलत का नाहीयेस? आज फक्त तिचं क्लिनिक फोडलंय. काय बघतोयस तू? उद्या नाही तिच्या मुसक्या आवडल्या ना, तर नावाचा नवटाक भाई नाही हा. सरस्वतीची न्यूज बघतोय. मला असं वाटतंय कोणीतरी हे सगळं मुद्दाम करतंय. विशाल, मला खरंच माफ कर रे. मी तिच्यासाठी काहीच करू शकले नाही. मी प्रयत्न केला, तू पाहिलंस ना. ते ट्रस्टी सुद्धा काही ऐकायला तयार नव्हते. त्यांचं म्हणणं होतं पोलीस कंप्लेंट झाली तर काय करायचं, किमान तिला रेस्टिकेट केलं म्हणून मीडिया तरी शांत बसेल. पण विशाल, हे सगळं जास्त नाही टिकणार आहे. तुला माहितीये, बयोला एक्झाम देता येणार नाहीच, पण तिचं करिअर सुद्धा बर्बाद होईल आणि हॉस्पिटल सुद्धा. मी तसं नाही होऊ देणार. हे जो कोण मुद्दामून करतोय ना, त्याला मी नक्की शोधून काढेन. तू असं का म्हणालास? म्हणजे तुला कुणावर संशय आहे का? नाही,
आत्ता तरी माझा कोणावरच संशय नाहीये, पण माझी खात्री आहे की सरस्वती असं कधीच नाही करणार. तिच्याकडून चुकूनही असला हलगर्जीपणा नाही होऊ शकत. आम्ही जेव्हा त्या वस्तीत गेलो होतो तेव्हा त्यांनी ज्या प्रकारे आम्हाला तिकडून हकलवून दिलं ना, त्यावरून मला असं वाटतंय की नक्की यामागे काहीतरी कॉन्स्पिरसी आहे. अरे ते इमोशनल झाले असतील म्हणून असे वागले असतील. नाही, इमोशन्सचं मी समजू शकतो, पण आम्ही जेव्हा त्यांना पोस्टमॉर्टम करूया असा सल्ला दिला तेव्हा त्यांनी आमचं नाही ऐकून घेतलं आणि पोस्टमॉर्टम करायला दिलं नाही. पण आमचा शुभंकर सरांवरती विश्वास आहे. वडील या नात्याने ते गप्प नाही बसणार. आम्ही सगळेजण मिळून सरस्वतीला या सगळ्यातून नक्की बाहेर काढू आणि या प्रकरणाचा छडा लावू. या सगळ्यात मी तुमच्या सोबत आहे. हे बघ, मी ओपनली सपोर्ट नाही करू शकत, पण तुला कसलीही मदत लागली ना, तू मला सांगू शकतोस. मी आहे तुमच्या सोबत. कारण कसं आहे, सरस्वतीसारख्या चांगल्या मुलीबद्दल असं काही घडू नये. चल तू जेवून घे. मी हात धुवून येतो. हो. अच्छा, यांची टीम बनते तर बनवा. कितीही टीम केली तरी आता या सरस्वतीला कोणीच वाचवू शकणार नाही. सरस्वती, तुझा गेम ओव्हर. यार स्टॉप कर. थोडं मागे घे. स्टॉप. काय झालं बाबा, तुला काही वेगळं दिसलं का? बयोला त्या आजीला गोळी देताना एक्झॅक्ट शूट केले. हे कोणी मुद्दाम नसेल ना केलं? म्हणजे तुला असं म्हणायचंय की आपल्या बयोला मुद्दाम अडकवण्यासाठी असं केलं असेल कोणी, किंवा आपलं क्लिनिक बंद पाडण्यासाठी. पण बाबा आपलं क्लिनिक बंद करण्यामध्ये कोणाचा फायदा असू शकतो? बाबा, पोटे सर आणि दुष्यंत सर, म्हणजे बघ ना, ते आधीपासून आपल्याला या सगळ्यामध्ये विरोध करतायत आणि त्यांनी परमिशन मिळू नये म्हणून पण प्रयत्न केले होते. पण यात त्यांचा काय फायदा असू शकतो? आणि समजा त्यांनी हे सगळं केलं जरी असेल तरी आपण डायरेक्ट आरोप नाही करू शकत. आरोप आपल्याला या प्रकरणाच्या मुळाशी जावं लागणार. तर आज आपण आलेलो आहोत भारतीय आरोग्य केंद्रामध्ये. हा ब्लॉगर, याची माहिती काढ. हा आपल्याला सापडलाच पाहिजे. याच्याकडून आपल्याला काहीतरी क्लू मिळू शकतो. ठीक आहे बाबा. वा साहेब, काय कमाल खेळी केली ना तुम्ही. ह्या बिचाऱ्या सरस्वती भारतीची फार वाट लावलीत तुम्ही. अरे हा पोटे ना, हा पोटे अशा हजारो सरस्वती भारतीची वाट लावू शकतो. ते मात्र खरं आहे हा साहेब. बरं साहेब, ते पैसे देताय ना आज? अरे कोणाचे पैसे ठेवले जे तुझे ठेवणार आहे पोटे? पोटे शब्दाला एकदम पक्का असतो, एकदम पक्का. देणार तुझे पण देणार. घे ऍश करले. मोजून घे. हे काय, हे एवढेच पैसे? अहो 20,000 ठरले होते ना आपले, हे 10,000 आहेत. त्या शहाणपणा करायला लागला तू. अरे एका व्हिडिओचे 20,000. काही चंद्रावर जाऊन व्हिडिओ काढले का तू? तुला त्या व्हिडिओ काढल्यानंतर काय बोलायचं त्याचं स्क्रिप्टिंग तयार करून दिलं, ही पार्टी दिली. त्याचे वेगळे पैसे कट होणार नाही का तुझे? हो साहेब, पण सगळं एडिट मी केलं होतं ना. त्याचे 10,000 कमी करताय तुम्ही. हा कंजूसपणा झाला साहेब. आपलं किती पैशात ठरलं होतं आणि तुम्ही किती पैसे देताय मला? हे बघ, तुला घ्यायचे घे पैसे, नाही तर चालतो. अरे एवढा महागाची दारू पितोय तू, कधी प्यायला होता का? खायला प्यायला चिकन तंदुरी घालतोय, लॉलीपॉप घालतोय, कशा करता येते? त्याला नाराज नाही व्हायचं, आपला माणूस आहे.
हे बघ, तू कधी हॉस्पिटलला आला ना तर तुला या पोट्याचं नाव सांगा, या पोट्याकरता तुला डिस्काउंट. मी काय हॉस्पिटलला येत नसतो साहेब, मला काही गरज नाहीये. ए अरे भविष्यात कधीतरी गरज पडेल ना. अहो गरीबाला काय हॉस्पिटल दाखवताय साहेब? बरं सर, हॉस्पिटल डिस्काउंट नको तर नको, तुला पुढच्या वेळी याच्यापेक्षा जास्त पैसे देईल, आपला शब्द आहे हा. आता हे बघ, हे सगळं विसरायचं. हा, आपल्या दोघांमध्ये जे काही घडलंय ते सगळं विसरायचं, कुठेही बोलायचं नाही. साहेब अहो मी विसरेलो, म्हणजे सोशल मीडियावर छापलं जातं ना ते कायमचं असतं. ते जास्त शहाणपणा नाही करायचं पोट्याच्या समोर. सोशल मीडियावर आपण जे काही टाकतो ते काय टाकायचं काय नाही टाकायचं हे आपल्या हातात असतं ना. मग तू काही टाकलं नाही आणि मी काही तुला टाकायला सांगितलं नाही, इकडनं ऐकायचं इकडनं सोडून जायचं, आता विसरून जायचं आपल्यात काही डील झालं होतं ते. कळलं का? कळलं का? बरं एन्जॉय एन्जॉय. तुका दिसत नाही मी अभ्यास करताय ना? लाईट किती बंद करतास? सो ही माझी रूम, मला हवं तसं मी वागेन, कळलं? आणि एनी विच वेज मला सकाळी उठून अभ्यास करायचा. ए टॉर्च बंद कर, मला झोप येत नाहीये. इरा, एवढा प्रकाश जात आहे का तुझ्या डोळ्यात? किती खुसपट काढतास गो? अभ्यास करताय ना मी. जास्त शहाणपणा करू नकोस, कळलं ना? आणि मगाशी बाबा होता ना म्हणून तू वाचलीस. आणि काय बोललीस तू की आधी सुद्धा तुझ्यावर आळ आलेला? मॅडम, तो साधा कॉपीचा विषय होता, इकडे तू एका बाईचा जीव घेतलायस, कळलं? कायद्यानुसार तुला शिक्षा होणारच. या बघ इरा, अजून सिद्ध नाही झालंय की मी दिलेल्या गोळ्यांमुळे त्यांचा जीव गेलाय. माका माहितीये मी काहीच केलेलं नाही. तुला वाटतं तू नेहमी बरोबर आहेस, तू कधीच चुकू शकत नाहीस. पण कसं आहे ना, लोक आंधळे नाहीये, त्यांना दिसतं काय बरोबर आहे आणि काय खोटं आहे. मला सांग, तुला गिल्ट येत नाही, तुला त्रास होत नाही की तू एका बाईचा जीव घेतलायस? तुला स्वप्नात येऊन ती हॉन्ट करत नाही का? एरवी काय माणुसकीच्या मोठ्या मोठ्या बाता मारत असतेस तू, पण आता जेव्हा वेळ आली आहे तुला माफी मागायची आहे तर तू जगाला खोटं ठरवतेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, इतक्या सहज तू या सगळ्यातून सुटणार नाहीयेस, कळलं? तुझं करिअर आहे ना सुरू होण्या अगोदरच संपलंय. सो मला असं वाटतं की ना, हे अभ्यास वगैरे करण्यात ना तुझे तू 5-1 दिवस वेस्ट करू नकोस. तू मस्तपैकी जा आणि दुसरं काम शोध. मी माझा काय तर बघून घे. अगं बाई, तुझ्या भल्याचंच सांगते मी. हे बघ, ऑलरेडी इकडे तुझी खूप बदनामी झाली आहे. सो इट्स बेस्ट की तू बॅक टू कातळगाव जा, आणि तिकडे जाऊन मोलकरणीचं काम करू नकोस, काहीतरी वेगळं ट्राय कर. व्हॉट्सअप. बदनामी तर झाली आहे, पण ह्या सिद्ध नाही झालाय की मीच केलाय सगळा म्हणा. जोपर्यंत या सिद्ध होत नाही ना तोपर्यंत मी गप्प नाही बसूच आहे इरा.
काय निर्लज्ज मुलगी आहेस तू. तुला माहितीये का तू काय केलंयस ते. एका म्हातारीला ठार मारलंयस तू. तू खून केलंस, खून. तुला स्वप्नात येऊन ती हॉन्ट करत नाही का? आता कर ना, अभ्यास कर. हा, डॉक्टर बनायचंय ना तुला, तेवढ्यासाठी आलीस ना तू इथे. मग बयो, तू का हार म्हणून नाही चालणार. ओम दुर्लक्षाय नमः. इरा, तू जर असाच अभ्यास केलास ना तर माझी खात्री आहे तूच फर्स्ट येशील. ही कुठे आहे? मला काय माहित. माहित नाही म्हणजे अगं तिला असलं सुनवलं ना मी, तोंड पडलं, बुक्स उचलले आणि बाहेर हॉलमध्ये निघून गेली. अगं पण बाहेर नाहीये, हॉलमध्ये नाहीये ती. मी आता तिथूनच आली आहे. मग आत्याच्या रूम मध्ये असेल. इरा, अगं ती आत्याच्या रूम मध्ये पण नाहीये. कुठे गेली? सोड ना, आपल्याला काय करायचंय. नाही, ही कुठे जाते आणि काय करते हे कळल्याशिवाय मला चैन नाही पडणार. तू चल माझ्या. अगं काय, मला अभ्यास करायचा आहे. चल, नंतर कर. चल. काय तू. मी तुला सांगते इरा, ही काही शांतपणे झोपली वगैरे नसणारी. इथेच कुठेतरी अभ्यासाचं नाटक करत बसली असणार आहे. अगं मग जाऊ दे ना. म्हणजे जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय. म्हणजे हेनी विच वेळेस ती परीक्षा नाही देणार आहे. मी काय म्हणते, आपण रेस्ट करायचं. अगं ती परीक्षा नाही देणार आहे ना, मग अभ्यास तरी कशाला करू द्यायचा आपण तिला. नक्की काय करायचंय आपण. तिने आपल्याला खूप त्रास दिलाय ना. हो, मग थोडा त्रास आपण तिला देऊयात ना. तू थांब जरा, ती बघू दे आधी कार्टी कुठे. बघ, हिला जर इथे अभ्यास करू दिला ना तर मला झोप नाही लागणार. दरवाजा कसा काय बंद झाला? वाऱ्यामुळे झाला असं. मम्मा मम्मा, अगं बाबाला कळलं तर. त्याला काहीही कळणार नाही, झोपलाय तो. मला सांग, ही फोन घेऊन नाही ना गेलेली? नाही, रूम मध्येच आहे. ग्रेट. चल तुला एक गंमत दाखवते. काय? ओके, मॉम you're a genius. बस आता अंधारातच. ओके फाईन. हळू. दार उघडा. आत्ते, इरा. आत्ते, इरा, आरो दादा.
जे नक्कीच इराच्या आईचा काम आहे. आता मी अभ्यास कसा करू? कुणी आहे का? बेल पण वाजत नाही, मोबाईल पण हातच राहिला. आता Thank you.